गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, काल जे काही म्हणजे या मे महिन्यातील जी काही उपयुक्त प्रश्नावली आहे किंवा महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर त्याबाबतचे पहिले 4 प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. त्यापुढचे जे काही प्रश्न राहिलेले आहेत, प्रश्न क्रमांक 5 पासून पुढचे असतील, तर त्याचा व्हिडिओ हा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय खास आहे, म्हणून ताई मधून स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, प्रश्न क्रमांक 5, केस स्टडी, उतारा वाचून उत्तरे द्या. तर हा जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे, तर त्यामध्ये एक केस आपल्याला दिली जाते व ती आपण त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. बघा, केस कशा प्रकारचे आहे. पंकज दुपारच्या वेळी शेतात काम करत असताना त्याला हिरव्या रंगाची गाडी पडलेली दिसली. तो तिला उचलण्याचा प्रयत्न करतो, तर ती गाडी नसून साप असतो. तेवढ्यात तो साप त्याला चावतो. त्याच्यासोबत काम करत असलेल्या सोबतच्या मजुरांनी तो साप मारला व गावातल्या आशाला झालेला प्रकार सांगितला. आता यावरती आधारित अशा प्रकारची केस आहे. यावरती आधारित प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. तर आशा स्वयंसेविका या नात्याने त्याची उत्तरे आपण लिहायची आहेत. बघा, जर तुम्ही त्या गावातील आशा आहात, तर तेथील भयभीत लोकांना काय समजावून सांगाल. तर अशा प्रकारची केस आली आणि अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर तुम्ही काय करणार. तर बघा, सर्व साप विषारी नसतात. चावलेला साप विषारीच असेल तरच साप चावणाऱ्या व्यक्तीवर परिणाम होतो. सापाचे अनेक प्रकार असतात. तर अशा प्रकारे आपण त्यांना समजून सांगायचं आहे की भ्यायचं वगैरे काही नाही, सर्व साप वगैरे विषारी नसतात. तर बघा, गावातील लोक तो साप जाळण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही आशा स्वयंसेविका म्हणून काय कराल. सापाला सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे, कारण वेगवेगळ्या सापांवर वेगवेगळ्या प्रकारची लस असते. त्यामुळे ज्या लसीची आवश्यकता असेल तीच लस डॉक्टरांना देण्यासाठी सोयीस्कर होते. त्यामुळे तो साप जाळून न टाकता तो एका पिशवीमध्ये भरून, म्हणजे पिशवी किंवा कॅरीबॅगमध्ये घेऊन तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण तो साप पाहून त्यावरती निश्चित कुठली लस द्यायची हे समजू शकते. ते आपण आशा स्वयंसेविका या नात्याने त्यांना समजून सांगायचं आहे. सर्पदंशावर प्रथम उपचार काय करावे. रुग्णाला झोपवणे, हालचाल करू न देणे, चालू देऊ नये, रुग्णाला जवळील आरोग्य केंद्रात पाठवणे, दंश झालेल्या ठिकाणी रुंद कपड्याने किंवा इलेक्ट्रिकच्या वायरने बांधणे व दर 20 मिनिटांनी ती पट्टी सैल करून पुन्हा बांधणे. तर अशा प्रकारचा उपचार आपण आशा स्वयंसेविका या नात्याने करू शकतो. परंतु आपण त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये मात्र संदर्भित करायचं आहे. तर त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6 हा प्रात्यक्षिकाचा असतो. यामध्ये 5 गुण असतात. तर ORSचे द्रावण कसे तयार करावे, त्यामुळे काय फायदा होतो. हात धुण्याचे 6 प्रकार वापरून आपण सुरुवातीला सुमोनियम पद्धतीने हात धुवून घेणार आहोत. त्यानंतर ORSच्या एका पिशवीतील सर्व पावडर एका स्वच्छ भांड्यात घ्या, ज्यामध्ये किमान 1 लिटर पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये चमच्याने ORS पावडर पाणी भांड्यात ढवळावे व ते पूर्ण एकत्र होईपर्यंत मिसळा. तर व्यवस्थितरित्या आपण ते जे द्रावण आहे ते हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर ते वयानुसार योग्य त्या प्रमाणात देणे. तयार केलेले द्रावण 24 तासाच्या आत वापरावे. 24 तासाच्या नंतर मात्र आपण ते टाकून देणार आहोत व नवीन द्रावण बनवणार आहोत. तर या ORSचे फायदे काय आहेत बघा. अतिसारावर उपचार करणे. खालीलप्रमाणे ORSचा उपयोग होतो. तर अतिसाराचा भाग लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सामान्य असतो. त्यामुळे कधीकधी अत्यंत निर्जलीकरणातून आणि शरीरातील आवश्यक खनिजे नष्ट होतात. निर्जलीकरणावर मात करणे. जेव्हा शरीरातील अतिरिक्त द्रव आणि क्षार गमावते, तेव्हा ORSचे पेय सेवन केल्याने हरवलेला क्षार आणि ग्लुकोज पुनःसंचयित करण्यास मदत होते. खेळाडूंची ताकद वाढवते. अतिघामामुळे हरवलेले द्रव पदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्समुळे प्रत्येक खेळाडूसाठी डिहायड्रेशन आवश्यक आहे. ORS सारख्या रिहायड्रेटिंग सप्लिमेंटचे सेवन केल्याने खेळाडूंची हायड्रेशन पातळी वाढून ऊर्जा किंवा ताकद वाढू शकते. हे ॲथलेटिकला दुखापतीपासून सुरक्षित ठेवते. थकवा टाळा. पुरेसे हायड्रेट नसल्याने शरीर अशक्त
आणि थकल्यासारखे वाटते. ORS प्यायल्याने व्यक्तीचा थकवा आणि अशक्तपणा कमी करू शकते आणि सक्रिय आणि उत्साही वाटू शकते. तर अशा प्रकारे अतिसाराचा उपचार करण्यासाठी, निर्जलीकरणावर मात करण्यासाठी, खेळाडूंची ताकद वाढवण्यासाठी तसेच थकवा टाळण्यासाठी आपण या ORSचा उपयोग करू शकतो. त्यामुळे ORSला क्षारसंजीवनी असं देखील म्हणलं जातं. तर बघा प्रश्न क्रमांक 7वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. याला देखील एकूण 5 गुण आहेत. तर या ठिकाणी बघा, रेबीज आजार होण्याची कारणे, मनुष्यात आढळून न येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याचे सविस्तर या ठिकाणी उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर बघा, रेबीज हा आजार पिसाळलेला प्राणी, कुत्रा, मांजर, लहानगा, कोल्हा यांच्या चावल्याने होऊ शकतो. मानवात आढळणारी लक्षणे: चावलेल्या ठिकाणी वेदना, मुंग्या येणे, मनुष्य रडताना, श्वसनात अनियमितता, सुरुवातीला रुग्ण पाणी पिण्यास घाबरतो, त्यानंतर पाण्याला पाहून सुद्धा घाबरतो, जाड व कडक लाळ निर्माण होते, अन्न गिळताना वेदना होतात, व्यक्ती कधीही उत्तेजित किंवा उदास आणि क्वचित मृत्यूही होतो, जवळ असल्यास फिट्स किंवा अर्धांगवायू होतो. पिसाळलेला प्राणी चावल्यानंतर अँटी-रेबीज लस घेतल्यास आजारावर प्रतिबंध होऊ शकतो. जखम मोठ्या प्रमाणात असल्यास जखमेवरील इंजेक्शन म्हणजेच अँटी-रेबीज सिरम म्हणजे ARS घेण्यास रुग्णाला जिल्हा रुग्णालय येथे पाठवावे. तर अशा प्रकारे ही माहिती आशांना आवश्यक आहे. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा बघा, संवाद लेखन. यासाठी देखील एकूण गुण 5 आहेत. जेऊर गावात 7 वर्षाची सोनी शाळेतून येत होती तेव्हा रस्त्यात तिला एक कुत्रा चावला. याबाबत तिच्या घरच्यांना काय सांगाल? प्रथमतः तिला पाणी देऊन शुद्धीवर आणा. तसेच तिला समजावून सांगणे की प्रत्येक कुत्रा चावल्याने रेबीज होत नाही. याकरता योग्य तो उपचार घेतल्याने त्या आजारापासून संरक्षण होते. कुत्रा चावलेल्या ठिकाणची जखम साबण लावून वाहत्या पाण्याने 5 मिनिटांपर्यंत स्वच्छ धुवून घेणे. तसेच जखमेवर पट्टी न बांधता उघडी ठेवा व नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवा. तर हा व्हिडिओ आवडल्यास व इतर टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास कमेंट आवश्यक आहे ताई. कमेंट नक्की करा की कुठल्या टॉपिकवरती पुढचा व्हिडिओ हवा आहे. धन्यवाद.